तर भाऊंनो, आज आपण आणले एकदम खतरनाक आणि विशाल ट्युटोरियल, म्हणजेच आजच्या ट्युटोरियलमध्ये आपण शिकवले ट्रेंडिंग फॉग बॅकग्राऊंड कसं क्रिएट करायचं, बेसिक ते ॲडव्हान्स, मोबाईल किंवा पीसी दोन्हीमध्ये करू शकताय, कसं काय सगळा विषय पुढे सांगितलाय। त्याचबरोबर आजच्या बॅकग्राऊंड क्रिएट करण्यासाठी लागणारा जो काय ब्रश आहे तर तो पण आपण आपल्या आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये फ्री दिलाय, चेकआउट करा, पासवर्ड आपल्या व्हिडिओमध्येच आहे। त्याचबरोबर एवढ्या सगळ्या गोष्टी असून आपण 20 म्हणजे 20 फ्री फॉग बॅकग्राऊंड दिल्यात, जे ट्रेंडिंग आहे आता मार्केटला। भरपूर काय गोष्टी आजच्या व्हिडिओमध्ये दिल्यात, मिळणार, शिकवल्या गेलेल्या आहेत, नक्कीच तुम्हाला आवडणारे आहेत। बाकी लयजण म्हणतात की दादा क्लास कधी लॉन्च, तर येत्या 1 ते 2 दिवसात आपली बॅच लॉन्च होणार आहे, काळजी करू नका, लवकरात लवकर तुम्हाला डेट फिक्स कळून जाईल। तर त्यासाठी आपल्या इंस्टाच्या आणि यूट्यूबच्या सोशल मीडिया हँडल सुरू ॲक्टिव्ह राहा। तुम्हाला इथं प्रॉपर लेवलला लिंक्स जर भेटत नसतील तर डिस्क्रिप्शनमध्ये जावा, तिथे लिंक्स भेटतील, किंवा इंस्टाग्रामला प्रथमेश पाटील ग्राफिक्स टाकला तरी येऊन जाईल, टेलिग्रामला पण आपलं प्रथमेश पाटील ग्राफिक डिझायनर टाकला तरी येऊन जाईल, आणि इथं आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा। ओके, इंस्टाच्या कम्युनिटी ब्रॉडकास्ट चॅनलला पण जॉईन फॉलो करून टाका। ओके, तर चला तर जाऊयात आता आपण आपल्या आजच्या महत्त्वाच्या व्हिडिओला सुरुवात करायला। तर भाऊंनो, आता आलो पण आपल्या फोटोशॉपमध्ये। तर जे पीसी युजर आहेत त्यांनी फोटोशॉपमध्ये करा, आणि जे मोबाईल युजर आहेत त्यांनी आपल्या फोटो पे ॲप्लिकेशनमध्ये करा, बिंदास टॉप होऊन जाईल, सेमच आहे सगळं। ओके, तर इथं आपण फाईल न्यू 4x5 म्हणजे 4x5 5 रेझोल्यूशन, फक्त इथं इंचेस सेक्शन पाहिजेला आहे, क्रिएट। आता आपल्याला 3 प्रॉपर लेवलला प्रॉम्प्ट्स टाकायचे आहेत। कुठं टाकायचे आहेत? फ्रीपिक वेबसाईट आहे तर तिथं 1, 2 आणि 3 प्रॉम्प्ट्स टाकायचे आहेत। ओके, 3 प्रॉम्प्ट्स काय आहे ते मी येत्या काही वेळात सांगतोच तुम्हाला। बॅकग्राऊंड क्रिएट करणार आपल्याला पहिल्यांदा ब्रश ॲड करावा लागणार, तर तो ब्रश कसा ॲड करायचा ते बघा, इथला ब्रश टूल, त्यानंतर मग इथं आपलं जे काय ब्रशचं हेड आहे तर ते ओपन करायचं आहे। तिथनं जर ओपन होत नसेल तर आपल्या कॅनव्हासवर जरी राईट क्लिक मारला ब्रश टूल चूज करून तरी ते ओपन होईल। त्यानंतर इथं सेटिंगमधनं आपला जो काय ब्रश आहे तर तो इम्पोर्ट करा, PPGD फॉग ब्रश नावाचा ब्रश आहे बघा आपला, बघू शकताय PPGD फॉग ब्रश, खतरनाक लेवलचा ब्रश आपण ॲड केला, एकदम टॉपचा विषय आहे आणि एकदम खतरनाक विषय आहे, बघू शकताय असा खतरनाक लेवलचा वर्क होतोय। त्याचा यूज कसा करायचा, वापर कसा करायचा, काही पद्धत आहे, याला डायरेक्ट यूज करू शकत नाही तुम्ही, डायरेक्ट असं कुठलाही कलर घेऊन मारू शकत नाही, चुकीचं आहे ते। चला, आता आपला इम्पोर्ट ब्रश कसा करायचा ते कळालं असेल। त्यानंतर आता आपण रेफरन्स ॲड केल्याशिवाय आपलं बॅकग्राऊंड हे टॉपचं बनत नाही, त्यामुळे रेफरन्स आपल्याला ॲड करावा लागतो। तर तो रेफरन्स कुठनं ॲड करायचा आहे हे शिकून घ्या। आपल्याला जायचं आहे गुगल क्रोमला, इथं आल्यानंतर प्रॉपर तुम्हाला फ्रीपिक नावाची जी काय वेबसाईट आहे तर ती सर्च करायची आहे। तर आता आपण आपल्या फ्रीपिकमध्ये, तर मी तुम्हाला मगाशी म्हटलेलं 3 रेफरन्स सांगणार आहे, तर त्यातला आपला पहिला रेफरन्स आहे तो म्हणजे आहे कलरफुल टेक्स्चर। तर कलरफुल टेक्स्चर सर्च केल्यानंतर इथलं तुम्हाला जो रिझल्ट आवडेल तर तो आपल्याला बिंदास घेऊन टाकायचा। जसं की आता हा आपला छान आहे रिझल्ट, तर कॉपी करून प्रॉपर आपल्या या फोटोशॉपमध्ये Ctrl+V करायचा आहे। तर एक गोष्ट म्हणजे तुम्ही डाउनलोड तरी करा किंवा कॉपी पेस्ट तरी करा। तर हे आल्यानंतर इथं आपला जो काही कॅनव्हास आहे तर त्याला फिट करून घ्यायचा आहे, आणि इथं झूम आउट झूम इन करायचं नाही, इथं डायरेक्ट याला स्ट्रेच करायचा आहे। स्ट्रेच कसं करायचं आहे? शिफ्टचा वापर करून तुम्ही याला स्ट्रेच करू शकताय। तर तुमचं विड्थ आणि हाईट लॉक जर असेल तर नक्कीच तुम्हाला शिफ्टचा वापर करावा लागेल, हे जर लॉक नसेल तर तुम्ही डायरेक्ट ओढू शकताय, पण विड्थ आणि हाईट लॉक करून ठेवा, जेणेकरून झूम आउट झूम इन करताना सेम साईजमध्ये कोणतीही गोष्ट झूम आउट झूम इन होईल। तर शिफ्ट होल्ड करताना तुम्ही स्ट्रेच करू शकताय, पण जर शिफ्ट सोबत अल्ट होल्ड केला तर अपोजिट बाजू पण स्ट्रेच होत्या, बघू शकता, आणि एकदम बेस्ट लेवलला आपलं हे बॅकग्राऊंड क्रिएट होते। ओके, तर असं लेवलला आपला हे सिनेरिओ आहे। तर आपलं जे काय आता हे बॅकग्राऊंड आहे, म्हणजे जी आपली लेअर आहे बॅकग्राऊंडची कलरफुल टेक्स्चरची, तर याला आपल्याला डुप्लिकेट मारायचे आहे। कसे मारायचे? एक तर म्हणजे लेअर न्यू आणि लेअर वाया कॉपी असं मारू शकताय, किंवा Ctrl+J केला तरी त्याची कॉपी येऊन जाईल। मग जी कॉपी आलेली आहे तर त्याला आपल्याला ब्लेंड मोड चेंज करायचा आहे त्याचा, तर नॉर्मलवरून त्याला ब्लेंड मोड करायचा आहे स्क्रीनमध्ये। तर स्क्रीन जर ब्लेंड मोड केला तर त्याचा लाईट रेफरन्स येईल, म्हणजे लाईट हा आपल्याला रिफ्लेक्शन येऊ शकतोय, आणि जर ओव्हरले किंवा सॉफ्ट लाईट तीन केला तर जरा डार्क येते। म्हणजे विषय काय की जो तुम्ही ब्लेंड मोड ठेवताय तर त्या प्रकारचा रिझल्ट येते, आणि त्या पुढं प्रकारचं ते बॅकग्राऊंड बनत असते। जसं की जर स्क्रीन केला तर लाईट रेफरन्स येणार आणि लाईट प्रकारचं आपलं बॅकग्राऊंड बनणार आहे। ओके, हे डोक्यात घ्या। त्यानंतर मग काय काम करायचं, आपला प्लसनं जे एक एम्प्टी आपली लेअर ॲड करायची आहे, आणि मगाची जो आपण ब्रश आपला ॲड केला, ब्रशमध्ये जाऊन आपला जो काय आपण फॉग ब्रश PPGD ॲड केला आहे तर तो इथं ॲडअप करायचा आहे, आपला वर व्हाईट ब्रश ठेवायचा आहे, आणि जो काय आपला ब्रश आहे तर तो पीच्या पुढील जे काय 2 स्क्वेअर ब्रॅकेट्स आहेत लेफ्ट अँड राईट, तर राईट स्क्वेअर ब्रॅकेटनं आपला ब्रश मोठा होतोय, लेफ्टनं बारका होतोय, चेक करा। तर मोठाच्या मोठा करून घेऊन बरोबर मधोमध मारून घ्यायचा आहे। मारल्यानंतर असा व्हाईटनेस येऊ शकतो तुमच्या ब्रशमध्ये, हा ब्रशमध्ये व्हाईटनेस आल्यानंतर ते बॅकग्राऊंडला पण अतिशय उत्तम दिसते। त्यानंतर मग काय काम करायचं आहे, एक ॲडजस्टमेंट आपल्याला लावायची आहे, ती म्हणजे व्हायब्रन्सवाली ॲडजस्टमेंट किती लावायची आहे? एक तर म्हणजे लावायची आहे 20 पर्यंत, आणि दुसरी लावायची आहे 35 पर्यंत, बास।
त्यानंतर आता अजून आपल्याला 2 रेफरन्स ॲड करायचे आहेत, तर त्यासाठी पुन्हा आपण जाऊयात फ्रीपिकमध्ये आणि इथं आपल्याला काय सर्च करायचं बघा. आता पहिला आपला रेफरन्स केला होता कलरफुल टेक्स्चर, आता दुसरा आपल्याला सर्च करायचा आहे वॉटर कलर टेक्स्चर. तर इथं WATER वॉटर कलर टेक्स्चर. तर यातला तुम्हाला जो योग्य वाटेल, जो आवडेल तो नक्कीच तुम्ही बिंदास लेवलला घेऊ शकताय, तुमची जी इच्छा असेल तर त्या दृष्टिकोनातून. फॉर एक्झाम्पल बघू शकताय, मला हा जर रेफरन्स आवडला तर इथं फ्री डाउनलोड तर असेल तर बिंदास फ्री डाउनलोड करा किंवा डायरेक्ट कॉपी पेस्ट मारा. तर इथं बघू शकताय जो आपला वॉटर कलर टेक्स्चरचा रेफरन्स आहे आपल्याला जो आवडला आहे तर तो आलाय. तर ती सेम प्रोसेस मी करतो, राईट क्लिक मारून कॉपी करतो आणि इथं येऊन ती मी पेस्ट करतो. त्यानंतर आता मला जो भाग आवडीचा आहे तर तो वर्क करू शकतो मी. तर शिफ्ट होल्ड करून याला फिरवलं तरी चालेल, चांगल्या प्रकारे फिरू शकते. त्यानंतर याला मोठं करा आणि त्यानंतर याला शिफ्ट आणि अल्ट होल्ड करून प्रॉपर स्ट्रेच करू शकता. ओके. त्यानंतर आता काय काम करायचं आपल्याला, फक्त जो आपला 2 नंबरचा वॉटर कलर टेक्स्चर रेफरन्स आहे ह्यो आपल्याला फक्त वरच्या अप्पर साईडला मारायचा आहे, बॉटम साईडला आपल्याला वेगळा आहे. तर त्यामुळं याला लावायचा आहे मास्क आणि हे मास्क करायचा आहे इन्वर्ट करण्याची पहिली प्रोसेस म्हणजे कंट्रोल होल्ड करून आय दाबू शकताय. तर ते फोटो याला ऑप्शन आहे. तर त्यामुळे इथं काय काम करा, प्रॉपर्टीजमध्ये इन्वर्ट नावाचं बटन आहे, इथं जरी नसेल तर इथं इमेजमध्ये या, ॲडजस्टमेंटमध्ये आणि इथं पण तुम्हाला इन्वर्ट बघायला भेटेल बघा. हे केला की एक प्रकारे आपलं जे काय बॅकग्राऊंड आहे तर ते हाईड होते. ओके. म्हणजे मास्कची प्रोसेस काय असते की व्हाईट कलर असलं तर ते संपूर्ण विजिबल असते आणि ब्लॅक कलर आलं तर ते संपूर्ण हाईड होते, असा विषय आहे. मग आपला नॉर्मल आपला जो काय ब्रश टूलमधला ब्रश घ्यायचा आहे आणि जो आपला PPG फॉग ब्रश दिला आहे तर तो जर यूज केला तरी चालेल. इथं व्हाईट आपला कलर घ्या आणि त्यानंतर फक्त वरच्या साईडने ह्याला मारून घ्यायचा आहे चांगल्या प्रकारे. अशा प्रकारे मारून झाल्यानंतर हा आपला पहिला रेफरन्स वरच्या अप्पर साईडला ॲड झाला. त्यानंतर दुसरा आपल्याला रेफरन्स ॲड करायचा आहे तर तो आहे वॉटर कलर बॅकग्राऊंड. फक्त आपल्याला वॉटर कलर टेक्स्चरच्या ऐवजी फक्त टेक्स्चर काढून बॅकग्राऊंड टाकायचा आहे. तर आपला लास्ट आणि बेस्ट रेफरन्स असणार आहे, तुम्हाला जो योग्य वाटेल तो बिंदास्त घेऊ शकताय. फॉर एक्झाम्पल मला हा आवडलाय तर बघू शकता एकदम बेस्ट आहे, उत्तम आहे. ही जी पण कॉपी करून आपण कंट्रोल V मारायचं इथं आल्यानंतर आणि त्यानंतर ह्याला मोठं करून घ्यायचं आहे आणि याला स्ट्रेच करून घ्यायचा आहे. तर बघू शकता आपला हा रेफरन्स बेस्ट लेवलला ॲड झाला. त्यानंतर इथं आपण लावायचं आहे मास्क. ते मास्क करायचं आहे कंट्रोल आहे नाही इन्वर्ट आणि ब्रश घेऊन व्हाईट ब्रश आपला ठेवायचा आहे वर म्हणजे व्हाईट कलर आणि आपल्याला खालनं मारायचा रेफरन्स. झालं आपलं प्रॉपर लेवलला. एवढं जे काय डीप मधल्या गोष्टी होत्या तर ते झाल्या. फक्त आता काय काम करायचं आहे, एक एक्स्ट्रा लेअर, त्यानंतर बरोबर मोठाचे मोठा आपल्याला ब्रश करायचा आणि बरोबर मधोमध आपल्याला व्हाईट ब्रश मारून घ्यायचा आहे. त्यानंतर मग जरा कलर बिलर तुम्हाला उठाव जर बनवायचा असेल तर जरा व्हायब्रन्स आणि सॅच्युरेशन जरा लावा. त्यानंतर लावायचं आपल्याला ह्यू सॅच्युरेशन. त्यानंतर लावायचं आपल्याला कलर बॅलेन्स मिडटोनच फक्त ॲडजस्ट करा, बाकी कोणताही ॲडजस्ट करायची गरज नाही. तुम्हाला एका विशिष्ट कलरमध्ये पाहिजे तर तो कलर पिकअप करा बेस्ट लेवलला, तुमची जी इच्छा असेल तर त्यानुसार बघू शकता एकदम बेस्ट लेवलला. आणि लास्ट आणि बेस्ट आपल्याला लावायचा आहे फोटो फिल्टर. जरा बघूच फोटो फिल्टर हाईड करा, फोटो फिल्टरच्या ऑप्शनला चूज करा आणि त्यानंतर इथनं कलर जो तुम्हाला अति योग्य वाटतोय तो कलर चूज अप करून व्हाईटनेसकडे जरा नेऊन प्रॉपर याला ॲक्टिवेट करा आणि त्यानंतर डेन्सिटी तुम्ही तुमच्या पद्धतीनं ॲडजस्ट करा. आणि हे बघू शकता फायनल रिझल्टचं फायनल बॅकग्राऊंड आपलं क्रिएट झालेलं आहे. कसं वाटलं नक्कीच कमेंट करून सांगा. यात जर तुम्हाला पावडर थीम अजून हेवी पाहिजे असेल तर नक्कीच आपला ब्रश घेऊन पावडर ब्रश आपला PPG ब्रश मारून तुम्ही अजून फॉगिनेस वाढवू शकता. ओके. तर आय होप तुम्हाला आजचं संपूर्ण बॅकग्राऊंड आवडला असेल. बॅकग्राऊंड दिल्यात पण आपण तर ते पण चेक करा, ते पण तुम्ही मिक्सिंग करून चांगल्या प्रकारे तुमचं बॅकग्राऊंड बनवू शकताय. प्लस आपला ब्रश पण दिलाय तो पण चेकआउट करा. ओके. तर नक्कीच आजचं ट्युटोरियल कसं वाटलं कमेंट करायला विसरू नका. बाकी भेटायला लवकरच आपण एकदम चांगल्या विषयाड नाद व्हिडिओमध्ये. तोरबाय काळजी घ्या. टेक केअर. लव यू ऑल. टेक प्रेम. बाय. धन्यवाद.